सर नमस्कार. नमस्कार. काल रात्री बीपवर एक मोठी कारवाई जुन्नर पोलिसांनी केलेली आहे. त्या कारवाईमध्ये तुम्ही देखील सहभागी होता. नक्की काय घडलं होतं काल? बरोबर. काल संध्याकाळी आम्ही नाईट राऊंडला असताना आमची पोलीस स्टेशनला एक कॉल आला होता, शिवराज संगनाळे त्यांचा, की नारायणगावमधून एक ज्या गाडीमध्ये बीप भरलेलं आहे, ती गाडी जुन्नरच्या दिशेने आली. काल माझा सेक्टर नाईट राऊंड होता. त्या दरम्यान आम्ही लगेच आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार केंद्रे आणि पोलीस अंमलदार वनवे या दोघांना एका दिशेने पाठवून मी दुसऱ्या दिशेने गेलो आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग नारायणगावमधून जे शिवराज संगनाळे ते स्वतः गाडीचा पाठलाग करत होते. तशीच ती गाडी जुन्नरमध्ये आली. त्यावेळी आमचे सर्व अंमलदार आपली जी नवीन वेस आहे त्या ठिकाणी थांबलेले होते. परंतु त्याही ठिकाणी ती गाडी खूप फास्टमध्ये असल्याने आमच्या पोलिसांना चकमा देऊन ती गाडी पुन्हा शिरोलीच्या दिशेने निघून गेली. यू टर्न घेऊन लगेच ती शिरोलीच्या दिशेने निघून गेली. आम्ही तिचा पाठीमागून पाठलाग सुरू केला. कारखाना फाट्यावरती गेल्यावरती त्या गाडीला पुढून एक आडवी गाडी घालण्याचा पण बाकी लोकांनी प्रयत्न केला, तरी पण ती गाडी थांबली नाही. परत ती गाडी तशीच फिरत फिरत एकूण म्हणजे आपला जो कुमशेत फाटा आहे, परत जुन्नर, असं करत करत परत जुन्नरमध्ये आल्यावरती ती गाडी आम्ही एका ठिकाणी पकडली. त्यावेळी आम्ही गाडीतून उतरत असताना त्यांनी आजूबाजूला त्या ऊसाचं शेत होतं, त्या ऊसाच्या शेतामध्ये ते लोक गाडी सोडून, पण गाडीला चावी तशीच ठेवलेली, त्यांनी गाडी सोडून ते पळून गेले. त्यावेळी आम्ही जाऊन पाहिलं, गाडीला चावी वगैरे लावलेली होती. मग ती गाडी आम्ही ताब्यात घेतली. तेव्हा ती चेक केली असता त्याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 किलो बीप आम्हाला त्याच्यामध्ये आढळून आलं. मग तशीच ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि जे शिवराज संगनाळे त्यांच्या फिर्यादीवरून आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये ते ज्या गाडीमध्ये बसून गेले असं तो फिर्यादी सांगतायत. आम्ही ती गाडी कन्फर्म करतोय की ती तीच गाडी आहे का, त्यावेळी इथल्या टोल नाक्यांवरती वगैरे ती गाडी दिसते का, आज तपास पथक आम्ही पाठवलेलं आहे. त्या अनुषंगाने ह्यातले जे आरोपी आहेत अहमद रजा शेख आणि बाकी जे काही अज्ञात इसम आहेत त्यांना आम्ही तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. आता हे जे तुम्ही एक आणि इतर अज्ञात सांगितले ते फरार आहेत? हो बरोबर. सध्या आरोपी त्याच्यामधले फरार आहेत. ते गाडी सोडून ऊसाच्या शेताजवळ गाडी सोडून ते पळून गेले आणि मग आम्ही ती गाडी वगैरे ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. हो, याच्यामध्ये सध्या एक नाव अहमद रजा शेख म्हणून निष्पन्न आहे. कुठले? हा व्यक्ती जुन्नर मधलाच आहे. त्यांच्याकडे आम्ही शोध घेऊन बाकीच्या आरोपींचा आम्ही शोध घेतो. आता ही जी पीकची वाहतूक होत होती ही जुन्नर मधून इतरत्र होत होती का, कसं होतं काय? ही संगमनेरवरून गाडी आलेली होती, पण त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर मधले काही लोक सहभागी आहेत. ती गाडी पुण्याला जाणार होती, पण ती मध्येच नारायणगावमध्ये अडवल्यामुळे त्यांना तो रस्ता हे झाल्यामुळे ते जुन्नर साईडला आले. तरी पण आपण ते जुन्नरमध्ये जवळजवळ अर्धा तास फिरत होते, पण आपण त्यांना कॅच केलेलं आहे. कोणत्या गाडीमध्ये ती वाहतूक सुरू होती? एक टोयोटो कंपनीची गाडी आहे ही, MS16 AT 5421 असा त्या गाडीवरती नंबर आहे. पिकअप की कार? नाही, टोयोटो कंपनीची एटोस छोटी गाडी आहे ती. कार आहे? हा, कार. डिकीमध्ये होतं कसं? हा, त्याच्यामध्ये डिकी नाहीये, जे पाठीमागचं शीट असतं ते पण नाहीये. ते पूर्ण पाठीमागचा पार्ट, तो पूर्ण जे डिकी आहे त्याच्यामध्ये ते 500 ते 600 किलो मांस भरलेलं होतं. पाठीमागचं शीट तिचं काढलेलं आहे. म्हणजे पाठीमागं मोकळी? हो, गाडी पूर्ण मोकळी. ड्रायव्हर शीट आणि को ड्रायव्हर शीट जर सोडली तर पाठीमागे गाडी पूर्ण मोकळी आहे. बर्फ वगैरे पण त्यात असेल? हो, त्यातच ठेवलेला होता तो. पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीने ती गाडी बरोबर, त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने गाडी बनवलेली आणि त्याच्यामध्ये ठेवून आलो. तुम्ही आता एवढं जीवाच्या याने परवाना करता याचा पाठलाग केला, जवळजवळ जुन्नर नारायणगावला 2 तुम्ही प्रत्यक्षाने घातल्या. बरोबर. किती लोक त्यातनं पळताना तुम्हाला आढळले? आम्हाला 3 लोक तर त्यातून पळताना आम्हाला दिसले, पण ते आम्हाला असं वाटतं की ड्रायव्हर आणि त्याच्या सोबत 2 जण बसलेले असावेत, कारण पाठीमागे गाडीमध्ये कुठे बसायला जागा नाहीये त्यात. मग त्यांना एक वेळा असं वाटलं की आता गाडी आपण जास्त पळवू शकत नाही याच्यापेक्षा, आणि पुढून एक पिकअप आडवी घातल्यामुळं त्यांनी ते गाडीतनं उतरले आणि उसाचा फायदा घेऊन ते पळून गेले. गाडीच्या पुढे मागे अजून काही संशयास्पदरित्या अशा करणाऱ्या गाड्या आढळून येत होत्या का? हा, अजून एक जे आमचे अंमलदार आहेत ते सांगतायत, अजून एक गाडी, ह्या गाडीचा जो नंबर दिलाय त्यांनी MH04 GM 2883, ही संशयितरित्या पुढे होती म्हणून. तर आपण तसा त्या गाडीकडे तपास करतोय. त्या गाडीवरती ती होती का ते यावेळी टोल नाक्याचे वगैरे CCTV फुटेज पाहून असते तपास करतोय आपण. आता गाडी पोलीस स्टेशनला जमा आहे? हो, जी आता ज्या गाडीमध्ये गोमांस पकडलंय आपण ती पोलीस स्टेशनला जप्त केलेली गाडी. किती पोलीस कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी? या पोलीस कारवाईमध्ये टोटल मी स्वतः पोलीस उपनिरीक्षक RK शिंदे, तसंच पोलीस अंमलदार केंद्रे, पोलीस अंमलदार वनवे, असं आम्ही 3 जण होतो. आणि आमच्या पोलीस स्टेशनचा बाकी स्टाफ थोड्या वेळाने त्या ठिकाणी आम्हाला मदतीसाठी आला. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. तर सर, या कारवाईमध्ये यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या
त्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ल्याचे प्रयत्न अशा वेळेस करण्यात आलेले आहेत. कुठेतरी चिंतेची बाब आहे. या सगळ्यांना निर्बंध आणणं गरजेचं आहे असं वाटतं. हा बरोबर, ह्या म्हणजे गोवंश हत्या ह्याच्यावरती तर सगळ्यात पहिल्यांदा निर्बंध आणला गेलाच पाहिजे. कारण आपल्याला ते म्हणजे आमच्या जुन्नर पोलीस स्टेशनला तर ते मान्यच नाहीये पहिल्यापासून. आपल्याला ज्या बीप भेटेल किंवा बाकी जनावरांची कत्तल करण्यासाठी जरी जनावर घेऊन जात असतील तर आपण यापूर्वी पण भरपूर कारवाई केलेल्या आहे. आणि इथून पुढे पण कोणी जरी भेटलं तरी मान्य वरिष्ठांच्या आदेशामुळे आम्ही कायम त्याच्यावरती कारवाई करतच राहणार. त्या गोष्टीला एक्सक्यूज दिलाच जाणार नाही. यापूर्वीच्या लेडीज सिंगम इथं जे तात्पुरत्या पदावर आल्या होत्या, त्यांचं नाव अंचल दलाल मॅडम. त्यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर त्यांनी जे काही अनधिकृत कत्तलखाने होते ते सगळे जमीनदोस्त केले. बरोबर. पुन्हा एकदा तशाच कारवाईची अपेक्षा जुन्नरकर करतायत. हो बरोबर, नक्कीच तशी कारवाई इथून पुढे पण होईल आणि होत राहतील कारवायांमध्ये काही खंड होणार नाही. ओके, धन्यवाद. थँक्यू.